बघा शुभमची तब्येत खराब असल्या कारणामुळे शुभम असा निवांत बसलेला आहे. गाडी तर अनेक जागेवर थांबलेली आहे. बघा प्रदीप एकदम निवांत चिल असा झोपेतून उठून निघालाय. एकदम कम्फर्टेबल बाई एकदम असा माहिती का माझं बेडरूम. अरे 3 तासाच्या लेट नंतर आम्ही आता पोहोचलोय स्टेशनला. हो काही ते ना सबरगा पण मिठा होत आहे. त्याच प्रकारे कालच ही गाडी लॉन्च झाली आहे आणि कालच आम्ही या गाडीने प्रवास केला आहे. पहिल्याची जी तुम्ही झेलम एक्सप्रेस बघू शकता आणि आत्ताची झेलम एक्सप्रेस बघू शकता. पूर्णपणे एकदम प्रीमियम लुक आहे. पण ते सबरगा फलमिठाई मधल्यासारखंच आमचं असं झालं की एकदम आम्हाला बाहेर लुक भेटला आहे आणि एकदम कम्फर्टेबल आमची ही होती ट्रॅव्हलिंग होती. कसा प्रदीप कसं वाटलं? अरे भाई एक नंबर प्रीमियम लुक जनता को बताओ पैसे लगा अच्छा लगा गाड़ी के बारे में. संदीप गाड़ी के बारे में बोलते हैं गाड़ी अच्छा नहीं है, गाड़ी अच्छा नहीं है. एकदा प्रवास करा जम्मू तवीने 11-077. चला बाय बाय. स्टेट दिखेगा. इगतपुरी वाला तो बंद हो गया था. बड़ी सब गिर गया था. बघा अभिषेकचं एसीचं तिकीट असून किती दरवाजात बसू वाटते. बघा तिकीट असल्यानंतर दरवाजात बसू वाटते आणि ज्यावेळेस तिकीट कन्फर्म नसेल त्यावेळेस म्हणायला लागते की बाबा मला थोडी जागा द्या बसायला कुठेतरी. बघा तुम्ही बघू शकताय असं असतं. तिकीट कन्फर्म झालं की माणसं आतमध्ये बसायचं सोडून असं बाजूला बसतात. 27 तासानंतर आता आम्ही मथुरेत आलेलो आहे. बघा बघू शकता. तर आम्ही आलोय सध्या मथुरा जंक्शन येते. तर 30 तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्ही पोहोचलोय मथुरा जंक्शन येथे. श्री कृष्ण जन्मभूमी येथे जन्माष्टमीच्या प्रवाहानंतर आम्ही इथे पोहोचलो आहोत. तर हा एक्सपिरियन्स खूप आम्हाला डेंजर होता. झेलमने आम्ही प्रवास केला होता. 4 तास गाडी लेट झाली होती. आमचा टायमिंग 6 वाजताचा होता, पण आम्ही इथे आता ऑलमोस्ट 10:30च्या दरम्यान पोहोचलो आहोत. तर पाहूया पुढं काय होतं. आता आम्ही जातोय आमच्या हॉटेलवर. तर काय बोलायचं आहे आता. हे आता आमचे इथे मथुरा के राहुल भैया है. राहुल भैया हाय कीजिए. तो बताओ आपको कैसे लगा ट्रेन का प्रवास. ट्रेन 3 घंटे डिले हो गई थी तो सब मूड ऑफ था, पर ट्रेन को देख के थोड़ा अच्छा फील हो रहा था. अभी हम मथुरा जंक्शन पे देख सकते हो आप मथुरा के एंट्री गेट. ये हम सब लोग अभी ये भैया हमको मिले हुए हैं. तो अभी हमको फॉलो लाइक कमेंट शेयर करते रहना. लाइक फॉलो कमेंट और शेयर करना. और फिर अभी भैया हमको राधे 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 राधे. चलो भैया चलो जा रहे हैं अभी हॉटेल.
बघा शुभमने बॅग ठेवलेली आता आतमध्ये बॅग पॅक करायला चालू आहे गाडीत. आता या गाडीनं जाणार आहे आम्ही. चला आता आम्ही निघालोय गाडीत बसून. गाडी दाखवा आमची तोंड दाखवा. बघा. राधे राधा रानी की जय. 4 मंदिर है इधर. जन्मभूमी है. जन्मभूमि है, प्रेम द्वारकाधीश है, यमुना घाट है और विश्राम घाट है. हमें बरस ना जाना था. बरसाना लेकिन नेक्स्ट डे वो आप लौट के आओगे जब भी हो पाएगा. सब अलग अलग रूट पर है. वृंदावन अलग है, बरसाना अलग है, गोवर्धन अलग है, गोकुल अलग है, मथुरा अलग है. वही आपको बोला ना 3 तारीख को आप सब घुमा. ये बोलूंगा क्यों नहीं बोलूंगा, क्यों टेंशन ले. चलो गाड़ी तो मैं घुमा के ले आऊंगा. अभी वैसे ही देखने चल. ठीक है भैया. ओके भैया जी. अपना 2-3 लो. मला रूम तर भेटलेली आहे वाटतं. बघू आता. सामान घेऊन आता जातोय रूमकडे. चाललोय आता रूमकडे. हे बघा दोघं जण पुढे गेलेत रूम बघायला. आम्ही निघालोय जागा घेऊन. जागी असं कमवून बघा. जागी असं कमवून प्रदीप चालले बॅग घेऊन पुढे. आईच आम्ही आता पोहोचलोय श्री दाऊ कृपा इनला. हे बघा पाठीमागणं येत आहेत हॉटेल. तर बघा पाहू शकता हॉटेल समोरच्या कॅमेऱ्यात दाखवत. चला चाललोय आता आम्ही आमच्या रूमवर. रूम ओपन आहे भैयाजी. चलो चलो अभी आमच्या रूमवर चाललोय. रूम तर अशी लई झाक आहे. एकदम कार्ड मारले की लाईट चालू होती. ओ अभी देखेंगे हम काय होते बघूया आता. चला राधे राधे. आता बघा गोसावी आले, ऋतिक आहे आणि आमचा पाठीमागे मोगे कॅशियर मोगे. सगळं पैसे तोच देणार आहे. त्याला परत कोणी द्यायचं नाहीये. हा आता इकडे आमचा सचिन आहे. चला तर फायनली आम्ही जात आहोत आमच्या ह्याच्यात. तर बघू शकता आमची रूम ही एकदम अशी प्रशस्त आहे. बघू शकता एकदम VIP रूम आम्ही केली बुक. काय खर्च एकदाच होतो. तर प्रदीप तुम्हाला कशी रूम वाटली सांगा जरा. एकदम कम्फर्टेबल. तुम्हाला गोसावी. आणि तुम्हाला अभिषेक कशी वाटली रूम. एकदम मस्त रूम. तुम्हाला सचिन. फटाक सब पडायचं. बोलतो राधे राधे वास. राधे राधे. आता आम्ही सकाळी निघणार आहे. सकाळी मथुरामधील काही मंदिर आणि वृंदावनमधील काही मंदिर करणार आहोत. आम्ही सकाळी जवळजवळ 5:30-6 वाजता आम्ही निघणार आहोत. तर पाहूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय होतंय. चला बोला राधे राधे. चला गोसावी पुढचं कंटिन्यू.